शिरोळ तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत तालुक्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले। जिल्हा परिषदेत 4 जागांवर विजय मिळवत तर पंचायत समितीत तब्बल 10 सदस्य निवडून आणत यड्रावकर गटाने सत्तेवर आपले नाव कोरले आहे। या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी निकाल दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात पाहायला मिळाला। येथे मयूरचे डॉक्टर संजय पाटील यांच्या स्नुषा तसेच नागपूरचे छत्रपती यांची कन्या मृणालिनी राजे जाधव पाटील यांचा शिंदे शिवसेनेच्या श्रीमंत उत्तरादेवी शिंदे यांनी पराभव केला। या निकालामुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून यड्रावकर गटाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। खासदार धनंजय महाडिक यांच्या भगिनी खासदार दत्ताजीराव कदम यांच्या नात असून मनीषा रणजित कदम ह्या तर छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांचे बंधू अविनाश पाटील हे शिरोळ तालुक्यातील पंचायत समितीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत। गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने 3 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते, मात्र यावेळी भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले। काँग्रेस आणि शेतकरी संघटनालाही प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं या निकालातून स्पष्ट झालंय। दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नंदिनी संदीप कांबळे यांनी 618 मतांनी विजय मिळवला। दानोळी पंचायत समितीत काँग्रेसच्या दीपाली होगले विजयी झाल्या। कोथई पंचायत समितीत स्वाभिमानीच्या ज्योती शरद कांबळे यांनी 168 मतांनी विजय संपादन केला। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या श्रीमंत उत्तरादेवी शिंदे विजयी झाल्या। दत्तवाड पंचायत समितीत बाबा वनकोरे तर सैनिक टाकळी पंचायत समितीत अविनाश पाटील विजयी झाले। अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या श्रद्धा गायकवाड विजयी झाल्या। अब्दुल्लाट पंचायत समितीत मिलिंद कुरणे आणि अकिवाट पंचायत समितीत नाना उपाध्याय यांनी विजय मिळवला। यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या अर्चना चौगुले विजयी झाला। यड्राव पंचायत समितीत शिंदे शिवसेनेच्या प्रतीक पाटील तर शिरढोण पंचायत समितीत मनीषा कदम विजयी झाल्या। उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे अमोल चव्हाण विजयी झाले। उदगाव पंचायत समितीत दीप्ती जाधव तर अर्जुनवाड पंचायत समितीत सीमा म्हैसाळे विजयी झाल्या। आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाचे प्रशांत शहापुरे विजयी झाले। आलास पंचायत समितीत शिंदे शिवसेनेचे फजले अली पाटील तर गणेशवाडी पंचायत समितीत स्वाभिमानीच्या राजश्री मानकापुरे विजयी झाल्या। नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या प्रचिती गोळे विजयी झाल्या। नांदणी पंचायत समितीत काँग्रेसच्या नीलम मेत्रे तर चिपरी पंचायत समितीत शिंदे शिवसेनेचे प्रवीण देसाई विजयी झाले। एकूण निकाल पाहता शिरोळ तालुक्यात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाला मतदारांनी स्पष्ट कौल दिला असून पंचायत समितीवर सत्ता प्रस्थापित करत जिल्हा परिषदेतही निर्णायक भूमिका बजावण्याची संधी शिंदे शिवसेनेला मिळाली आहे। माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना कोळी तर परवीन पटेल यांचे पती दादे पाशा पटेल यांचा पराभव झाला। तर दत्तवाडमध्ये गत निवडणुकीत श्रीमंत विजितसिंह शिंदे यांचा पराभव झाला होता, तर त्यांच्या पत्नी श्रीमंत उत्तरादेवी शिंदे या विजयी झाल्या। टी नेक्स्ट माझा शिरोळहून सुभाष गुरव।